अगदी रोज रोज रोजच्यालाच म्हणजे येता जाताना किंवा काही त्यांच्या समस्या असतील तर अगदी घरी येणं, बसणं, ऑफिसमध्ये येणं, भेटणं किंवा फोनवरून त्यांच्या समस्या काही ना काही असतातच. तर माझ्या मागे जिथे प्रभाग क्रमांक 23 मध्ये रेड लाईट एरिया आहे. त्या रेड लाईट एरिया संबंधी पण बरेच काही प्रश्न असतात. महिलांचे प्रश्न असतात. प्रामुख्याने तिथे महिलांचेच प्रश्न असतात. आणि तो एक झाला भाग. आणि अजून दुसरा भाग म्हणजे आपण महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण याच्यावर खूप रोजच्या आल्या दिवसाला खूप काही ऐकत असतो आपण त्याच्यावर, पण त्याच्यावर एवढं काही होत नाही. तर त्यायोगे आपण महिलांना घर बसल्या काही करू शकेल किंवा कमी वेळामध्ये त्यांना उत्पन्न कसं मिळू शकेल हे आपण बघत असतो. तर त्यायोगे आपण ज्वेलरी मेकिंग आणि आरी वर्क वगैरे असे छोटे छोटे क्लासेस आहे ते आपण भरवतो. तर ते क्लासेस भरवत असताना असा अनुभव येतो की लोक म्हणजे स्त्रिया फक्त तेच काम करण्याशिवाय दुसरंही काही आपल्याला बोलत असतात. एक मैत्रीण म्हणून बोलू शकतात त्या आपल्याशी भरपूर. तर त्या त्यांचे त्यांना काही त्रास आहे किंवा त्यांच्या काही समस्या आहेत ते आपल्याला सांगतात. मग तसं असेल तर आपण महिला आयोग मध्ये पण त्यांना पाठवतो. महिला आयोगाच्या थ्रू त्यांची कामं करूनही देऊ शकतो आपण, आणि आम्ही देतोही.